साहित्यिक आणि वाद हे समीकरण नवीन नाही. पुरस्कार वापसीवरून वातावरण तापलेलं असतानाच मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. मोदी पाकिस्तानात अचानक गेले, तिथं त्यांना गोळी लागली असती तर पाडगावकरांच्या अगोदर मोदींवर श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती, अशी मुक्ताफळं सबनीस यांनी उधळली आहेत. ते तिथेच थांबले नाहीत, नाहीतर गोध्रा हत्याकांडाचा विषयही त्यांनी उकरून काढला. गोध्रा हत्याकांडात मोदी कलंकित आहेत, असे मोदी पंतप्रधान पदासाठी लायक नाहीत असं वक्तव्य करण्यापर्यंत सबनीसांचा बोलताना तोल गेलाय. सबनीसांची आत्ताची मुक्ताफळ पाहता आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात सबनीस आणखी काय मुक्ताफळ उधळणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. आपल्या महाविद्यालयात घ्यावं. गाणं पाकिस्तानच्या नकाशात तुम्ही बंद करणार आहात का? गुलामालीला येऊ द्या ना भारताच्या नकाशामध्ये. तुमचा आरएसएसचा पंतप्रधान अचानक जातो तिकडून पाकिस्तानच्या नवाज शरीफ. फार पुळका आला का? नव्हता. राष्ट्राचा पुळका आहे त्या माणसाच्या मनामध्ये. गोध्रा हत्याकांडातला मोदी हा कलंकित मोदी आहे. तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही. पण उत्तरार्धातला मोदी जो आहे आजचा पंतप्रधान, गांधींचं नाव घेतो. काँग्रेसला गांधी वंदनीय आहे. बुद्धाचं नाव घेतो. बुद्ध गांधीची बेरीज करून जर संबंध परराष्ट्रातला इसिसचा बगदादीचा संबंध दहशतवाद आणि संबंध सर्व प्रकारचा दहशतवाद जर नष्ट करण्यासाठी तो मुस्लिम राष्ट्रांची 34 मुस्लिम राष्ट्राची आघाडी तयार करण्यास मोदी जर भाग पाडतो, अमेरिकेची मैत्री करतो, चीनची मैत्री करतो, सगळीकडे कोंबलत फिरतो, पण गांधी आणि बुद्धाचं नाव घेतो, असा पंतप्रधान राष्ट्रवादी आहे की नाही? आणि हा पंतप्रधान आम्हाला जर तो पंतप्रधान नवाज शरीफच्या जर जन्मदिवशी गेला, हातामध्ये संबंध शीर घेऊन गेला, मरायची लक्षणं आहेत. हाफिज सईद तिथे आहे, दाऊद इब्राहिम तिथे आहे, दहशतवादाचे अड्डे पाकिस्तानात आहेत. कुणाचीही गोळी, कुणाचा बॉम्बगोळा जर पडला असता नरेंद्र मोदी एका दिवसात संपला असता आणि पाडगावकरांच्या अगोदरच आपल्याला मोदींचे संबंध इथे शोकची सभा घ्यावी लागली असती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.